नमस्कार मंडळी, आज ना डोरा केक किंवा पॅनकेक बनवलेला आहे। या उन्हाळी सुट्ट्यामध्ये मुलांच्या आवडीचा असा पॅनकेक किंवा डोरा केक नक्की बनवून पहा आणि झटपट होतो, जास्त तामझाम करायची गरज नाही, मुलांना सुद्धा खूप आवडतो। आता इथे मी भांडं घेतलेलं आहे, पसरट भांडं घेतलेलं आहे। हा मेजरमेंट घेतलेला आहे, हा 1 कप आहे आणि त्याच्यापेक्षा बारीक साईज असते ती घेतलेली आहे। वाटीची जर साईज घेतलं तर अर्धी वाटी मैदा आणि अर्धी वाटी आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। बघू शकता याच्यापेक्षा तो बारीक कप घेतलेला आहे मी। वाटीचा जर मेजरमेंट अर्धी वाटी मैदा आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेऊ शकताय। आता इथं बघू शकताय मी या कपाने अर्ध्या कपाचा मेजरमेंट आहे हा। तर अर्धा कप मैदा आणि अर्धा कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तर आता सगळंच मोजून घ्यायचं आहे आपल्याला। तर बघू शकताय आता इथं मी बेकिंग सोडा घेतलेला आहे, तर तुम्ही खायचा सोडा सुद्धा घालू शकताय। तर आता इथं बघू शकताय पाव चमचा इतकं मी सोडा घालून घेतलेला आहे। इथं बेकिंग सोडा असेल तर ते वापरा। आता याला चाळून घ्यायचं आहे आपल्याला। तर मस्त मिक्स करून झालेलं आहे आपलं मिश्रण सगळं। आता इथं बारीक त्याच कपाने बारीक साखर वाटून घेतली होती। आता अर्धा कप इतकी साखर घालायची आहे, अर्धा कप मैदा, अर्धा कप गव्हाचं पीठ आणि अर्धा कप आपल्याला साखर वाटलेली घालून घ्यायची आहे। आता इथं मी 10 रुपयाचा दूध पावडरचा पाऊच घेतलेला आहे, फक्त 10 रुपयाचा घेतलेला आहे आणि आपल्याला तेवढंच घालायचं आहे। याच्यामध्ये दूध पावडर घालणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण दूध पावडरशिवाय टेस्ट येत नाही। इथं मवाळाचं मध किंवा विकतचं जे बॉटलमधलं असतं मी तेच वापरलेलं आहे। तर तुम्ही पण विकतचाच वापरा किंवा असेल अवेलेबल घरामध्ये तर ते सुद्धा वापरू शकताय। आता मोठ्या चमच्याने इथे 1 चमचा मी मवाळाचं मध घेतलेलं आहे, तर आता ते सुद्धा याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे। दूध पावडरच्या ऐवजी कंडेन्स मिल्क असतं ते सुद्धा याच्यामध्ये टाकलं तरी चालेल। तर आता एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला हे सगळंच मिश्रण। आणि आता इथं बघू शकताय मी दूध घेतलेलं आहे। तर आता मोठ्या कपाने दूध घेतलेलं आहे, तर मोठ्या कपाने 1 कप घेतलेला आहे सुरुवातीला। पुढं चालून किती दूध लागलं ते मी सांगणारच आहे तुम्हाला। तर अर्धा अगोदर घालून खलवून घ्यायचं आहे। शक्यतो थोडं थोडं दूध घालून खलवून घ्या, एकदाच दूध घालू नका। तर आपल्याला केकचं बॅटर कसं असतं तसं बनवायचं आहे। मुलांना असे केक बनवून खाऊ घातला तर खूप आवडतं त्यांना। आता जवळपास मला 1.25 कप इतकं दूध लागलेलं आहे या ठिकाणी। तर बघू शकता कितपत मी पातळ बनवलेलं आहे या ठिकाणी आणि त्या कपाचाच मेजरमेंट घेतलेला आहे तव्यावर आपल्याला टाकण्यासाठी। आता 1 थेंबर तेल टाकायचं, टिश्यू पेपरने पुसून घ्यायचं आहे आणि वरती हे अर्ध्या कपाचा माप घेतलेला आहे, म्हणजे एकसारखे डोरा केक आपले बनवून तयार होतील किंवा पॅनकेक बनवून तयार होतील म्हणू शकताय। तर आता इथं बघू शकताय अर्धा कप बॅटर वतून द्यायचं आहे आणि अजिबात याला पसरवायचं नाही, तर वरती झाकण ठेवायचं आहे। आता तुम्हाला तुमच्याकडे पॅन वगैरे असेल तर तुम्ही त्याच्यावर सुद्धा बनवू शकताय। माझ्याकडे दोशाचा तवाच होता म्हणून मी तोच ठेवलेला आहे या ठिकाणी। 1 ते 2 मिनिटात हे शेकून होतात। आता खालची गॅसची फ्लेम ठेवायची झाली तर मी इथं कमीच ठेवलेली आहे, म्हणजे जास्त हाय पण नाही जास्त मीडियम पण नाही, मध्यम ठेवलेली आहे। तर आता इथं बघू शकताय सगळेच डोरा केक मस्त असे भाजून होतात। बघू शकताय मस्त दिसत आहेत, अप्रतिम दिसत आहेत, चवीला सुद्धा भन्नाट लागतात, मुलं खूप आवडीने खातात। नक्की ट्राय करा। व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। बाकीचेही असेच पॅनकेक मी बनवून घेणार आहे। तर थोडंसं पसरवलं की एकसारखा रंग येत आहे। माझ्या दोशाचं तव्याचं थोडंसं भाग म्हणजे पातळ झालेला आहे। तर अप्रतिम लागतात हे डोरा केक किंवा पॅनकेक म्हणू शकताय। तर मस्त अशाच बनवून पहा, मुलांना खूप आवडतात। आणि आता इथं बघू शकताय या केकवर तुम्ही चॉकलेट वगैरे स्प्राईट करून खाऊ शकताय किंवा असंचही खायला दिलात मुलांना तर खूप आवडीने खातील मुलं। तर अशाच पद्धतीने मी बनवलेला आहे, साधी सोपी पद्धत आहे।
तर जास्त तामझामसुद्धा करायची गरज नाही, एकसारखा भाजून काढायचा आहे आपल्याला। तर परत भेटू परत अशा एका नवीन रेसिपीसोबत। नवीन असाल चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। माझा व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा। कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका की माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते। तर अशा पद्धतीने मी वरनं चॉकलेट लावली आणि कापून एकातनं 2 भाग केलेला आहे। आता बघू शकताय मस्त असे डोरा केक आपल्याला तयार आहेत। परत भेटू परत अशा एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।